हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. चला आज गौरव मामाच्या हळदीचा कार्यक्रम, तर हळद दळण्याचा कार्यक्रम आदल्या दिवशीच केला होता आणि आज लॉन्सला होती हळद. तर इकडे मामाची कार आलेली होती, इकडे सगळे काही बसलेले होते. तर आमचीच वाट बघत होते. आमचं आवरल्यानंतर आम्हीही गेलो. तर भरपूर ऊन होतं, तर आता आम्ही सगळे काही आलो. आमच्या सगळ्यांचे छान छान मस्त लुक बघायचे आहे ना. तर हे बघा मम्मीने छान मस्त पैठणी घातलेली, आपल्याच कलेक्शनमधली आहे. तर चला पुढचा व्हिडिओ ही कंटिन्यू बघा, खूप छान असणार आहे. हळदीचा कार्यक्रम कसा झाला चला. मावशी ही सगळ्यांना हाय करते. इकडे आपली अंशुश सई दोघीही मस्त हात पकडून चालल्या होत्या लॉन्समध्ये. हे बघा सई सगळ्यांना हाय करते. सईचाही लुक खूप छान होता. तर हळदीचा कार्यक्रम आता सुरुवात झालेली होती. तर इकडे मावशी आणि मम्मी गेली होती. तर मम्मीने पाणी वगैरे टाकून मग फोटो वगैरे काढण्याचं चालू होतं. त्यात नवरदेवाला आंघोळ घालायची पहिले आणि नवरदेवाला आंघोळ घातल्यानंतर मग हळद लावण्याचा कार्यक्रम. आणि आता सगळे काही नातेवाईक फॅमिली मोठी असल्याने सगळ्यांचे फोटो वगैरे काढता काढता वेळ होऊनच जातो. कारण आता लग्न म्हटले की फोटो तर आलेच आणि फॅमिली ही खूप मोठी. तर इकडे सगळ्यांचेच आंघोळ म्हणजे गौरव मामाला सगळेच आंघोळ घालत होते आणि फोटो काढत होते. भरपूर वेळ लागला. तर दुपार म्हणजे आणि ना ऊन पण खूप होतं, गरमही खूप होत होतं. तर जास्त काही शूट घेता नाही आलं, जेवढं घेतलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं. इकडे मावशी काकां ते पण गेले होते तिकडे. संध्या मावशी काका पण होते. तर सगळ्यांनीच घातली. नंतर आपली सईबाई पण गेली होती. तर चला सगळ्यांचे लूक वगैरे कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ संपूर्ण बघा, खूप छान असणार आहे.
चला तर इकडे सगळे काही ना सगळ्यांच्या आंघोळी वगैरे घालून झालेल्या होत्या, तर मग ते 5 तांबे असतात ना साईडला ठेवलेले, मग त्या 5 जणी जातात आणि मग त्या एकमेकी म्हणजे सोबत टाकतात. तेव्हाही छान असे फोटो वगैरे काढले जातात, खूप छान येतात. आणि सगळ्यांनीच पैठण्या काही डिझायनर साड्या घातलेल्या होत्या, सगळ्यात छान दिसत होत्या. आणि त्यानंतर मग हळदीचा कार्यक्रम, मग ते गव्हाणे ना गाणे म्हणूनही ते बोललं जातं गाणे वगैरे. आणि इकडे गौरव मामा आता उठलेला होता, तोही बसून कंटाळलाच असेल, कारण फॅमिलीच आता मोठी असल्यामुळे प्रत्येकाचं असतं. हे बघा मम्मी इथे बसलेली ना, तर गव्हाणे असं केलं जातं, गाणं म्हटलं जातं. आणि आम्ही तिकडे होतो साईडला, तर काय दीदीने केलेलं आहे काही शूट हे, तर दीदीच घेत होती, कारण मी काही आता घेणं जास्त शक्य होत नाही. तर तुमच्यासोबत शेअर करायचं होतं हळदीचा कार्यक्रम. आणि छान असं संगीतचाही खूप छान छान डान्स झालेले, ते पण तुमच्यासोबत शेअर करायचे, ते पण व्हिडिओ येईल तुम्हाला. चला तर इथे ना कूलर होतं, तर आम्ही इथे सगळे येऊन बसलो कूलरसमोर, कारण खूप गरमच खूप होत होतं आणि आता आम्हाला जेवण करायला पण जायचं होतं. तर इथे थोड्या वेळ आम्ही मस्त सगळे काही इथे कूलरसमोर बसलेलो होतो. मामी ना अंशूला जेव घालत होत्या, त्यानंतर मिस्टर पण होते हळदीच्या कार्यक्रमाला. चला तुम्हाला ते राहुल, यश, सौरभ भाऊ सगळे तिथे बसलेले होते, आम्ही तिथे जाऊन बसलो. त्यानंतर या सगळ्या बहिणींनी फर्स्ट असा फोटो काढला, तर सगळ्यात सोबत होत्या, मस्त फोटो काढला सगळ्या ह्या बहिणी. मस्त काहींनी येल्लो घातलं, काहींनी पिंक घातलं, वेगवेगळ्या कलरचं. त्यानंतर रोशनीला थोडंसं रडू आलं होतं. तर चला आजी बाबांचा थोडंशी म्हणजे आठवण येते ना, तर इकडे रोशनीने गौरव मामाला हळद लावली. मग हळद लावण्याचा कार्यक्रम चालू झाला, तर आमच्याकडे नावं काढली जातात. मग त्या 5 बायका पहिले हळद लावतात, त्यानंतर मग फॅमिलीतले मेंबर. जास्त काही लावत नाही, मग सगळ्यांनीच नाही लावली, जेवढे थोडेसे लावली. त्यानंतर मग नवरीला हळद लावली जाते. नवरदेवाला हळद लागल्यानंतरच नवरीला हळद लावतात. नवरीची हळद लॉन्सलाच होती, तर नवरीची ही हळद त्याला नवरदेवाची झाल्यानंतर सुरुवात होणार. तर इकडे सगळे काही बसलेले होते. चला तर मग इकडे हळद लावण्याचा आता कार्यक्रम चालू झाला. तर पहिले औक्षण केलं जातं, त्यानंतर हळद लावली जाते. आता भरपूर ठिकाणी ना म्हणजे उलटी हळद लावतात, आमच्याकडे असं म्हणजे डोक्यापासूनच पायापर्यंत हळद अशी खाली आणली जाते, म्हणजे लावली जाते. म्हणजे बऱ्याच ताई मागच्या वेळेसही कमेंट केल्या होत्या की तुम्ही उलटी लावतात, पण आमच्याकडे ह्याच पद्धतीने हळद लावली जाते. त्यानंतर अर्चना मामीही गेल्या, तर अर्चना मामींनी औक्षण केलं, हळद वगैरे लावली. आणि अर्चना मामीने जी साडी वेअर केलेली ती आपल्याच कलेक्शनमधली आहे, आणि ह्या साड्यांना भरपूर मागणी होती. तर आता तुम्हाला काही ताईंना रिप्लाय नसेल आले, साड्या घ्यायच्या आहे, तर फक्त 2 दिवस थांबा, त्यानंतर पुन्हा आपले साड्यांचे मला रिप्लाय वगैरे येतील. आता कारण लग्न घरी आहे ना, त्यामुळे फोन बघण्यालाही वेळ नसतो, त्यामुळे मग रिप्लाय वगैरे काही येत नाही. सध्या 2 दिवस बंद आहे. व्हिडिओही तुम्हाला मायले की साडीज कलेक्शन आले नाही. लग्न वगैरे झाल्यानंतर थोडं निवांत झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ येईल आणि रिप्लाय पण येतील. चला तर माझ्या ह्या दुसऱ्या मामी आहे पल्लवी मामी, तर त्यांचंही नाव होतं, तर मग त्यांनी औक्षण केलं आणि हळद लावली. आणि आपली सई तर मस्त खेळत होती. सईचाही लुक तुम्हाला पुढे थोडासा दाखवते, जास्त काही शूट घेता नाही आलं, कारण ती सारखी खेळतच होती. आणि घरातनं निघताना काय होतं, तर लुक दाखवायच्या पूर्वीच घाई आपण घराबाहेर पडतो, कारण आवरता उशीरच होऊन जातो. त्यामुळे चला तर आता वैदिक सोहळा रात्रीचं मस्त असं छान असं विवाह म्हणजे रात्रीचंही लग्न आहे, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. खूप छान असणारे सगळे कार्यक्रम, खूप मस्त असणारे सगळे तुमच्यासोबत शेअर करणार. तर ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मामींनी ही छान मस्त अशी पैठणी घातलेली होती, मामींनीही हळद लावली. ते ही थोडे इमोशनल झाले होते, कारण आजी बाबांची आठवण येत होती त्यांनाही, तर हळद लावताना, कारण गौरव मामांना बाबांनी खूप सांभाळलं होतं ना, तर मामान ते पण इमोशनल झाले होते. त्यांना बघून सगळेच इमोशनल झाले. त्यानंतर त्यांचा मस्त असा फॅमिली फोटो काढला, तर काका, मावशी, आजी बाबा आणि मामा, तर मस्त अशी फोटो काढले. रोशनीचाही लुक खूप छान होता, तर तिनेही मस्त घागरा वेअर केलेला होता. आणि इकडे बघा, तर मामांचा आणि बाबांचाही फोटो वगैरे काढला. त्यानंतर मग सगळे जे बाकी होते ते येत होते आणि फोटो वगैरे काढत होते. त्यानंतर मग पुन्हा गौरव मामा ड्रेस वगैरे चेंज करून येईल आणि त्यानंतर मंडोळ्या वगैरे बांधल्या जातात. तर त्यानंतर मग नवरीची हळद.
चला तर हे बघा, आपल्या सईचा लुक दाखवायचा होता. मस्त असा येलो कलरचा ड्रेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला होता, तो घातलेला होता. मेकअप तर खूप छान होता, पण खेळून खेळून खूप थकली होती आता ती. आणि आता इथे लाडूसोबत मस्तपैकी खेळते. इकडे पूजा, वहिनी, मी, दीदी आम्ही सगळे बसलेलो होतो. तर माझी ही साडी आपल्याच कलेक्शनमधली आहे. भरपूर ताईंनी ह्या पॅटर्नच्या साड्या घेतलेल्या आहे. तर इकडे मावशीन त्या सगळ्या येऊन बसल्या हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर, कारण आता गौरव मामा आहे ना चेंज करायला गेला होता आणि आता नवरीची हळद सुरू होणार होती. तर मग सगळेच आहे ना थोडेसे हवेशीर बसायला आले आणि आम्हीही आता जेवण करायला बसलो. जेवणाचा मेनू ही छान होता. मस्त वडारे म्हणजे ते पातोड्याची रशी, डाळ भात, शिरा, पोळी, कांदा, लिंबू. तर आम्ही इकडे सगळे जेवण करायला बसलो. तर जेवण वगैरे केलं. त्यानंतर मग नवरीची हळद आता सुरूच होती. त्यानंतर गौरव मामाही छान चेंज म्हणजे ड्रेस घालून आला, चेंज करून आला, छान दिसत होता. आणि त्यानंतर आता त्याला मंडोळी बांधायची होती. मंडोळी बांधताना गाणं म्हटलं जातं, पण खूपच आवाज होता, त्यामुळे गाणे वगैरे काही घेतलेले नाही आहे, कारण सगळ्यांचाच आवाज वगैरे. तर मग मंडोळ्यांचं बांधताना गाणे म्हणतात आणि तिकडे नवरीला आंघोळ घालण्याचंही चालू होतं. दोन्हीही कार्यक्रम एकाच ठिकाणी म्हणजे चालू होते. त्यानंतर मग रोशनीने गौरव मामाला मंडोळी वगैरे बांधली आणि त्यानंतर मग वाण घेतलं जातं. वाणाचा कार्यक्रम असतो. मग 5 बायका येतात, वाण घेतात, नाव घेतलं जातं. खूप छान असतात सगळे व्हिडिओ. तर जेवढं काही म्हणजे त्यानंतर मी घरी गेली होती, कारण जास्त वेळ नव्हती थांबली मी. त्यानंतर मग आम्ही घरी गेलो. तर जेवढं वेळ थांबलो तेवढा वेळ तुमच्यासोबत शेअर केलं. तर चला, नवरीचेही इकडे सगळे काही येत होते, सगळे नवरीलाही आंघोळ घालत होते. तर नवरीचाही लुक खूप छान मस्त होता. तर चला, थोडक्यात तुम्हालाही दाखवलं. आणि इकडे मंडोळी वगैरे बांधल्यानंतर मग वाणाचा कार्यक्रमही चालू झाला होता, पण तेव्हा काही मी नव्हते. आणि त्यानंतर आम्ही जाताना थोडे फोटो काढले, कारण आल्यानंतर एकही फोटो काढलेला नव्हता. थोडंसं साडी वगैरे नीट केली आणि नंतर मस्त असे फोटो वगैरे काढले. इकडे ना सौरभ भाऊ आणि बहिणींचेही फोटो काढले. आणि त्यांना लाईटच कलर आवडतात, नाही तर बऱ्याच ताई म्हणतील पुन्हा लाईट. तर आता उद्याच्या लग्नामध्ये डार्क कलर तुम्हाला दिसतील त्यांच्या, त्या वेअर करतीलच. इकडे हा माझा भाऊ आहे, तर त्याचंही फोटोशूट चालू होतं. तर इकडे मिस्टर राहुल त्याचे फोटो काढत होते. त्यानंतर मिस्टरांचेही फोटो वगैरे काढले. आणि बाहेरही छान मस्त म्हणजे मंडपचं डेकोरेशन वगैरे होतं इथे, मग तोही इकडेही मस्त फोटो काढत होता. आणि त्यानंतर आहे ना आम्ही गेलो होतो मस्त रस घ्यायला. रस पिला. तर कारण गरमच एवढं होत होतं आणि सारखीच म्हणजे पाणी प्यावंच वाटतं. तर म्हटले चला. तर आता ना थोडंसं जेवण आमचं लवकर झालं होतं. त्यानंतर घरी येताना मस्त रस वगैरे घेतला. आम्ही सगळ्यांनी आराम केला. त्यानंतर मम्मीन त्या पण घरी आल्या होत्या, तर त्यांचाही थोडासा आराम झाला. आणि सगळ्यांना वहिनीने चहा ठेवला. वहिनीने आमचा सगळ्यांचा चहा झाल्यानंतर पुन्हा सगळे रेडी झाले आणि पुन्हा आम्ही मामाच्या घरी गेलो. इकडे संध्या मावशीच्या हातावर पूजन त्यांनी मेहंदी काढली होती. मी तर थोडी लेट गेली होती, पण मम्मीन ते गेले होते लवकर. तर आता सगळ्यांच्याच हातांवर मेहंद्या काढायचं पूजाचं काम चालू होतं. इकडे आता अर्चना मामींचा नंबर लागला होता मेहंदी काढण्यासाठी. तर इकडे अर्चना मामी चला, तर अर्चना मामी सांगत होत्या की माझी अजून बॅक साईड बाकी आहे. इकडे बहिणी ना अंशूचं हेअरस्टाईल करत होत्या. अंशूचे केस पण मोठे मोठे झाले ना. आणि DJ खूप छान होता. तर हे बघा, DJचं सगळं काही तयारीचं झालेली होती. मामाचा फोटोला होता, तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करू. आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे झालं. जेवणामध्ये मस्त छान असा शिरा होता, भात होता, मसाले भात खूप छान होता. आमचं जेवण झाल्यानंतर DJ सुरू व्हायला सुरुवात म्हणजे अजून वेळ होता, कारण सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतरच DJ होता. तर मग सगळ्यांनाच नाचायची इच्छा होती. तर मग सगळे बोले चला आपण सोडा घ्यायला जाऊ, थोडंसं पायी चालू. मग तोपर्यंत सगळ्यांचे जेवणं वगैरेही होतील. मग आम्ही सगळे काही निघालो पायी. आमची म्हणजे आम्हाला थोड्याच थोडंच जायचं होतं चालत चालत, पण बोलता बोलता आम्ही खूप लांब गेलो. आणि इकडेचा हा एरिया चांडक शाळेचा आहे हा. तर इकडे ना आमचं म्हणजे सरकारी दवाखाना वगैरे आहे सिन्नरचा. खूप छान एरिया आहे. सगळे रात्री येतात चालण्यासाठी. त्यानंतर आम्ही कोठूरकडे मस्त असं जिरा सोडा, ज्यांना जे काही घ्यायचं त्यांना मावशीकून पार्टी होती. तर मग आम्ही सगळ्यांनी मस्त जिरा सोडा, काहींनी ऑरेंज घेतलं. आणि इकडे मम्मी ती बघत होती का तर त्यांना, कारण जिरा सोडा चालत नव्हता, आम्हीही ऑरेंजच घेतलं. चला, तर ऑरेंज वगैरे घेतल्यानंतर पुन्हा आम्ही पायी बंगल्यावरती गेलो. आज मस्त असं चालणं झालं, छान वाटलं. आणि त्यानंतर मी काही थांबलेली नव्हती DJसाठी.
तर ते व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल मी. तर मम्मीन ते होते, दीदीन ते पण थांबलेले होते, मी नव्हती थांबली. आम्ही वहिनी, मी, सौरभ भाऊ आम्ही सगळे काही घरी गेलो होतो 4 जण, कारण म्हटले नको असं थांबायला. तर हे बघा, तर बंगल्याला छान मस्त लाईटिंग केलेली आहे, किती छान वाटतोय ना. लग्नघर म्हटलं की मस्त लाईटिंग वगैरे, घरामध्ये पाहुणे, खूप छान वाटतं लग्नघर. आणि मजाही तेवढीच येते लग्नामध्ये. घरचं लग्न म्हटलं की खूप मजा धमाल करतो. चला तरी त्याच आजच्या व्हिडिओची एंड करते. सगळ्यांना आजचा व्हिडिओ आवडला तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा. सगळ्यांना बाय.